परिस्थितीप्रमाणे मंदिरामध्ये प्रवेश नाही, पण ज्या चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण स्वतः विठ्ठलाने केलं त्याच्या घरी जाऊन त्या चोखोबा महाराजांचा अधिकार फार मोठा आहे. आजच्या अभंगामध्ये ते पंढरीनाथाचं वर्णन करतात. सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे राही. संतांच्या कुठल्याही संतांच्या वाङ्मयामध्ये देवाच्या रूपाचं वर्णन हा अभंगाचा एक प्रकार असतो. काही अभंग असे असतात की समाजाला काही उपदेश केलेला असतो. काही अभंग असे असतात की संतांनी समाजातले काही दोष दाखवलेले असतात. तसं हा रूपाचं वर्णन करणारा अभंग आहे. सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी साजिरे गोजिरे समचरणी उभे आणि भक्ताची या लोभे विटेवर. तुमच्या आमच्या सुखाच्या कल्पना काय असतात? पण प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतात. कुणाला कशात सुख, कुणाला कशात सुख, कुणाला कशात सुख. ज्याला 2 वेळेला जेवायला मिळत नाही तो कधी गाडी बंगल्याची अपेक्षा करीन का? तो म्हणे मला 2 वेळा जेवायला मिळू दे, देवा 2 टाइम जेवायला दे भरपूर, बस बाकी काही नको. आता ते मिळायला लागल्यानंतर कदाचित त्याची अपेक्षा वाढू शकेल. कारण आशा नावाचा एक रोग जो आहे तो माणसाच्या पाठीमागे इतकं चिकटलेला आहे की आयुष्य संपून जातं पण आशा सुटत. प्रसिद्ध संस्कृत सुभाषित आहे, आशानां मनुष्याणां कश्चित् आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पंगुवत. तर बेडी म्हटलंय, बेडी. आशानां मनुष्याणां कश्चित् आश्चर्य शृंखला, शृंखला म्हणजे बेडी. पायात बेडी अडकवली म्हणजे माणूस धावू शकेल का? नाही धावू शकणार. पण ही आशा नावाची बेडी अशी आहे की पांगळा सुद्धा धावायला लागतो. आणि ज्याच्याकडे आशा नाही तो मुक्त जरी असला तरी मुक्ता तिष्ठती पंगुवत, तो पांगळ्यासारखा बसून राहतो. अशी ही आशा आहे.
पंचायतीच्या निवडणुकीला उभा राहिला, निवडून आला, सरपंच झाला, पुढे अशा संपली का? म्हणे आता नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री दरवेळेला म्हणतो ही आता शेवटची टर्म बरं का, पुन्हा उभा. त्यामुळे आशेच्या मागे लागलेला जीव सुखी तो होत नाहीच, परंतु सुखाची आशा वाढत राहते. एक दरिद्री माणूस होता आणि त्या दरिद्र्याला कुठून तरी वाडवडिलांकडून म्हणा किंवा कोणी दिला असेल भेट म्हणा, एक चांदीचा रुपया मिळाला. किती? 1 रुपया चांदीचा. त्या काळात, जुन्या काळात, ज्या रुपयामध्ये खरी चांदी असायची त्यावेळेला मोठा आनंद झाला. बायकोला म्हणला, अगं तुला वाटतंय आपण दरिद्री आहोत म्हणून, पण तसे आपण अगदीच दरिद्री नाही बरं. म्हणजे आपल्याकडे एक चांदीचा रुपया आहे, पण तो इथे नाहीये. मग कुठे? राजाच्या पडक्या वाड्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये मी तो पुरून ठेवला, चोरीला जाऊ नये म्हणून. बायकोला काही खरं वाटेल त्यामुळे काय सांगता, जर असता चांदीचा रुपया तर घरात ठेवला असता. तुम्ही राजाच्या वाड्यात कशाला ठेवला? माझा विश्वास नाही होय नाही होय करताना म्हणला, चल तुला दाखवतो का. त्याला एकदा तपासून बघायचं होता आहे का चोरीला गेलाय म्हणून. दोघं भर उन्हातनं चालले, भर उन्हातनं चालले. तो राजाच्या राहत्या वाड्यावरच त्या पडक्या वाड्याकडे जाण्याचा मार्ग होता. दुपारची वेळ, सूर्यनारायण आड उठतोय, पायाला चटके बसतायत आणि अशा परिस्थितीमध्ये ही दोघं नवरा बायको चाललेत लगबगीनी. तो राजा कशाला तरी गच्चीमध्ये आला होता थंड हवा घ्यायला किंवा मोकळी हवा घ्यायला. तो म्हणाला, अरे अरे एवढ्या कडक कुणाची ही दोघं पुढे चालले. म्हणून सेवकाला आज्ञा केली, ते 2 माणसं चालले रस्त्यावरनं जोडपं, त्याला वरती घेऊन ये. सेवक काय हुकमाचा ताबेदार गेला. म्हणला, महाराजांनी वर बोलवलंय. आला बघ. म्हणजे काय बाबा? राजा म्हणाला, एवढ्या उन्हाचा तुम्ही दोघं जण चाललंय, आजारी पडशील. कुठे बरं चाललाय असतो एवढ्या लगबगीनी? तो म्हणाला, महाराज तुमच्या पडक्या वाड्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये मी एक चांदीचा रुपया पुरून ठेवलाय, हे मी बायकोला सांगतोय. तिचा विश्वास नाही म्हणून तिला दाखवायला चाललंय. राजाला वाईट वाटत. अरे म्हणजे एका चांदीच्या रुपया करता तुम्हाला इतकी मरमर करावी लागते? वाईट वाटतं. मी तुझी कीव करतो. सेवकाला सांगितलं, इकडे ये. म्हणला, त्या चांदीच्या रुपयाचं काही एवढं काही नाही, तुला एक 100 सोन्याची नाणी मी देऊन टाक. सोन्याची नाणी, काही चांदीचा रुपया वगैरे बघायला जाऊ नको, काही उन्हात जायची गरज नाही. सेवकाला सांगितलं, बटवा घेऊन ये आणि त्या बटव्यामध्ये 100 सोन्याची नाणी मोहरावर आणि याला देऊन टाक. सेवक गेला, 100 सोन्याची नाणी भरून आणली, त्याला दिली. राजाने विचारलं, आता काय करशील? आता काय करेल? म्हणजे आता कशाला चटके बसत जायचं पायाला? आता पहिला जाऊन म्हणला, चप्पल घेतो विकत. चप्पल विकत घेतो, दोघांना 2 जोड नवीन, आणि मग जाऊन रुपया बघून येतो. म्हणजे रुपया बघून येतो हे आहे. राजा म्हणला, अरे असं नको करू, तुला कमी पडताय. म्हणजे आता सेवकाला म्हणला, अरे एक काम कर, त्या 100 नाण्यांमध्ये आणखी 900 टाक आणि 1000 सोन्याची नाणी याला देऊन टाक. तो जुना पटवा परत घेतला, नवीन 1000 मोहरांचा पटवा ताब्यात दिला. हे राजा म्हणला, आता काय करशील? आता चालत कशाला? आता चप्पल पण चालत पण जात नाही. म्हणला, आता थेट रिक्षा करूनच जातो पंढरीला. म्हणजे रिक्षा करून जातो, रुपया बघून. राजा म्हणला, 1000 मोहरा इकडे दे. असं करतो, तुला माझं अर्ध राज्यच देऊन टाक. अर्ध राज्य तुझ्या नावावर करतो. आता काय करशील? अर्ध राज्य मला, म्हणजे मी अर्धा राजा होणार नगरीचा. पण म्हणजे एक काम करा, राज्याचे 2 भाग करताना तो पडका वाडा माझ्या भागात येईल असं बघा. पंढरीनाथ दृष्टांत
आशानां मनुष्यानां कचित आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्ता तिष्ठती पुमा. आशा सुटत. पण तुम्हाला सांगू का, संतांनी कधी या लौकिकामध्ये सुख मांडलंच नाही. सुख मांडलं. इतकी संपत्ती होती तुकोबांकडे, पण दुष्काळामध्ये सगळी वाटून आणि सुखाची कल्पना आमची या सामान्य गोष्टींमध्येच आम्ही सुख मानतो. अहो आमचं जाऊ द्या, देवादिकांचं घ्या, राक्षसांचं घ्या. एक संतच फक्त असेल की त्याला लौकिकामध्ये कुठल्याही प्रकारचं सुख वाटत नाही, कधीच वाटत. एवढा मोठा श्रीमंत रावण, किती संपत्ती होती हो. नुकताच आता कृष्ण जन्म झालाय. गोपाल कृष्णांच्या 5 पट ऐश्वर्य होत. किती? 5 पट. गोपाल कृष्णांच्या 16,108 स्त्रिया, तर रावणाच्या 80 सहस्र दया सुंदरा कामिनी. बायका किती? 80,000. असू दे म्हणा, आपल्याला काय करायचं. आपण कशाला बायका मोजत म्हणायचं. पण वर्णन बुवा करत नाही, नाथांनी वर्णन केलंय. एकनाथ महाराज 80 सहस्र दया सुंदरा कामिनी आणि 7 कोटी कांचनाची घर. कांचन म्हणजे सोनं. 7 कोटी घर होती कांचनाची, म्हणजे त्याच्या भिंती सोन्याच्या, कौलं सोन्याची, दारं सोन्याची, सगळं सोनं. आता किती हजार रुपये तोळा आहे? लाखावर गेलाय. मग इतक्या सगळ्या बायका आहेत, एवढी संपत्ती आहे, तरी त्याचं मन त्या सीताबाईंकडे गेलं. म्हणजे पुढे रामायणामध्ये असा एक प्रसंग येतो की ज्या वेळेला तो धारातीर्थी पडला रावण, त्यावेळेला त्याची पत्नी मंदोदरी आली त्याला बघायला रणांगणावर, आणि त्या पडलेल्या रावणाकडे पाहून म्हणते, काय यांना आमच्या अवदसा आठवली. रूपाच्या आणि कुळाच्या जर बाबतीत विचार करायचा झाला तर सीता माझ्या खिसगणतीत सुद्धा बसत नाही, इतकी मंदोदरी सुंदर होती. पण तरी त्याचं मन त्याच्याकडे गेले. इंद्र देवांचा राजा, इतक्या अप्सराजवळ एवढी स्वर्गाचं एवढं ऐश्वर्य, पण गौतम पत्नी अहिल्यामध्ये त्याचं मन गुंतलं. शाप भोगावा लागला. दशरथ महाराज, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, 3 प्रमुख राण्या. आपण चरित्रामध्ये उल्लेख आहे 350 राण्या. किती? आता हे आम्ही असं कीर्तनात सांगायला लागल्यानंतर मग एखादा श्रोता विचारतो, बुवा यांच्याकरता जर चरित्र लिहिली गेली, यांच्याकरता जर इतिहास लिहिला गेला, मग आम्ही एखाद दुसरं कलम जास्त वाढवलं तर काय बिघडलं. छत्रपती शिवरायाला सुद्धा 8 पत्नी होत्या. त्या काही केवळ याच्या विषयाच्या भोगाकरता केलेल्या नाही. प्रत्येक राज्याशी, प्रत्येक सेनापतीशी किंवा प्रत्येक विभागातील त्या प्रमुखाशी आपलं नातं जोडलं जावं आणि अखंड सकल मराठा राज्य तयार व्हावं, हिंदवी स्वराज्य स्थापन करता यावं, याकरता ही नाती जोडलेली होती. आणि हे नातं जोडण्याकरता सगळ्यात प्रमुख नातं जर कुठलं असेल तर त्यांची मुलगी करून घेणे. तुम्ही नातं बघतो. दशरथ महाराजांना एवढ्या राण्या, पण वसिष्ठांकडे तोंड वेंगडत गेला. म्हटलं पुत्र लाभ नाही अजून, तो व्हायला हवा. चरित्राच्या दृष्टीने विचार केला तर प्रभू श्री रामचंद्र आणि गोपाल कृष्ण यांनी तरी काय सुखाची अपेक्षा करावी मला सांगा. एक तरी सुख आहे का वाटेला रामांच्या. उद्या राज्याभिषेक ठरलाय. उद्या कधी? उद्या. आणि आज काही गोंधळ घातला. म्हणाली राज्याभिषेक करायचा असेल तर तो माझ्या मुलाला, आणि रामाला 14 वर्ष. उद्या किती लांबला हो? 14 वर्षांनी लांबला. राज्याभिषेक झाला, पण तो किती वर्षांनी झाला? म्हणून म्हण पडले आपल्याकडे, कल करे सो
आणि आज करे सो अभी अभी. ज्ञानेश्वरी वाचायला बसायचं मनात आलं ना ताबडतोब सुरू करा. उद्या म्हटलं की मध्ये 14 वर्ष ज्ञानेश्वरी वाचण्याकरता हरिपाठ म्हणण्याकरता मुहूर्त बघण्याची आवश्यकता नाही. संतांनी किती सोपं करून सांगितलंय. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता कधीही नाम घ्या. कृष्ण जन्म कुठे झाला? कंसाच्या जेलमध्ये. आईजवळ राहणं झालं लगेच गोकुळात. लहानपणापासून राक्षस मंडळींशी संघर्ष. त्यामुळे आनंद सुख ह्या कल्पना सामान्यांच्या मुखात शोभत नाही. तुमच्या आमच्या मुखात सुखाची कल्पना शोभत नाही. ते ज्ञानवानेच म्हणा. ऐसा राग विलास विस्तारू गीताचे विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. कोण म्हणू शकतो? कारण असं आहे, वाघिणीचं दूध जर काढायचं असेल आणि टिकवायचं असेल, वाघीण माहिती आहे ना? कधी पाहिजे? पण ऐकून माहिती. वाघिणीचं दूध जर टिकवायचं असेल तर त्याला ॲल्युमिनियम, पितळ, चांदी, प्लास्टिक असलं कुठलंही भांड चालत नाही. वाघिणीचं दूध हे सोन्याच्या भांड्यातच टिकतं. त्याला सुवर्ण पात्र लागतं. कारण इतकं सामर्थ्य आहे त्या वाघिणीच्या दुधामध्ये की सामान्य कुठल्या भांड्यात जर आपण ते दूध ठेवलं तर त्याला छिद्र पडतं आणि सगळं दूध गळून निघून जातं. असं म्हणतात. माझ्याकडे वाघिणही नाही आणि सोन्याच्या पात्राचा तर पत्ताच नाही. तर कशाला कीर्तन केली असेल. एक वाघीण आहे पण ती 4 पायाची नाही. पंढरीला आज आलेली नाही म्हणून बोल. आली असती तर तेही बोललो. यांना पटलं बघा. पण असं असू शकतं हे अगदीच काही ही वदंता खोटी म्हणता येणार नाही. कसं सांगतो तुम्हाला. आपण पोपट पाळतो, मांजर पाळतो, कुत्रा पाळतो. पण तानाजी मालुसऱ्यांनी 2 वाघ पाळलेले होते. वाघवाघीण. आणि त्यांनी वाघवाघीण पाळलेले होते. आणि छत्रपती शिवरायांच्या काळातले असल्यामुळे त्या काळात भारतामध्ये इतकं सोनं होतं की त्याच्याकडे सुवर्ण पात्र असू शकतं. महाराजांचं सिंहासन किती म्हणायचं होतं? 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. मग त्याच काळातले जर तानाजी असतील तर त्यांच्याकडे सुवर्ण पात्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही वदंता अगदीच खोटी नाही. मग आनंद, समाधान, शांती, सुख हे शब्द फक्त संतांच्या मुखात शोभतात. जसं वाघिणीचं दूध फक्त सुवर्ण पात्रामध्ये टिकतं, तसं आनंद, सुख, समाधान, शांती हे फक्त संतांच्या मुखामध्ये शब्द शोभतात. तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे आपल्याला माहिती आहे. डोही आनंद
म्हणण्याची हिम्मत आमच्यामध्ये आहे आनंदी आपण अहो सगळे सेट घरात आहेत पण फक्त मन अपसेट करमणुकीसाठी टीव्ही आहे हातात मोबाईल आहे इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे व्हॉट्सअप आहे सगळं आहे पण सुखी आहात का असं विचारल्यानंतर तोंड तिकडे फिरवतो आनंदी आहात का एवढं झालं ना मला आनंद होणार नाही कारण संत म्हणतात तुम्ही आनंदी राहण्याचं किंवा आनंद शोधण्याचं ठिकाणच चुकलंय सुख शोधण्याचं ठिकाण चुकलंय तुम्ही जर संसारामध्ये सुख शोधत असाल तर ते तुमचं जागाच चुकले संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ इंगळ म्हणजे काय माहितीये का म्हणजे तो एक अर्थ आपल्याला रेडिओवर आपण घालायचो इंगळी म्हणजे मोठा विंचू पण इंगळ याचा अर्थ खास असं लाकूड असतं ना बाभूळ वगैरे असं कडक लाकूड ते जाळून त्याचा जो रसरशीत निखार असतो त्या रसरशीत निखाऱ्याला इंगळ असं म्हणतात मग असं जर चहूकडे इंगळ असेल निखारे असतील तर त्यात आपण सुखी संत म्हणतात जागाच चुकले म्हणून संतांच्या आगमनामध्ये संतांना आनंद इथे राहण्यामध्ये आनंद पुन्हा निघून जाण्यामध्ये आनंद कशातच काही त्यांना दुःखच नाही आनंद येतो आमच्या अभिषेकी बुवांनी एक सुंदर गाण्यामध्ये वर्णन केलं नाही पापाची दोषणी नाही तुमच्याची नाही पापाची जिने गंगाऊ घाते पाणी जिने गंगाऊ घाते पाणी जिने गंगाऊ घाते पाणी नाही तुमच्याची आकाश स्वरूप आम्ही आकाश
पण भाषा काय काय आम्ही खातो कासया संगे. अरे जास्तीत जास्त भाजी आणि भाकरी वाट्याला येणारे तुकोबा राय काय रोज गुलाबजाम आहे, श्रीखंड आहे, जिलेबी आहे, बासुंदी आहे, जास्तीत जास्त भाजी भाकरी. भाषा मनामध्ये काय काय आम्ही खातो कासया संगे. समजत नाही काय कासयाला लावून खातोय. इतके पदार्थ आहेत पाण्यात. श्रीमंती आहे तुकोबांची. आणि खऱ्या अर्थाने आलेलं दारिद्र्य हे तुकोबा रायांनी अभिमानाने टिकवून ठेवलं. लक्षात घ्या, संपत्ती मिळवणं आणि संपत्ती असलेली टिकवून ठेवणं जितकं कठीण, त्याच्या शतपटीने आलेलं दारिद्र्य स्वाभिमानाने बाळगणं महाकठीण. ज्याला आपण जगद्गुरु म्हणतो त्या जगद्गुरूंच्या पत्नीच्या गळ्यामध्ये सोन्याचा मणी नाही होता. मणी नाही, नुसती काळी. मणी नाही म्हणजे पहिल्यापासून नव्हताच का? तुकोबाला आलेलं दारिद्र्य हे प्रारब्धाने आलेलं दारिद्र्य नाही, ओढवून घेतलेलं दारिद्र्य. आणि ओढवून घेऊन दारिद्र्य ते टिकवून ठेवलं. मग परत दारिद्र्यातनं श्रीमंत होण्याची आशाच नव्हती का? होती ना. छत्रपतींनी एवढे पाठवले होते. छत्रपतींनी गाडे भरभरून धनाची राशी पाठवली. तुकोबा तुम्हाला यायचं. महाराज आम्हाला नको. तुमचे एरवित्त धन आम्हा मृत्तिके समान. दिवट्या छत्री घोडे आम्हा काय कामाचे? हे तुम्ही स्वराज्याच्या कामाला वापरा. आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. हिंमत लागते असं सांगा. म्हणजे आलेलं दारिद्र्य हे पुन्हा जाऊन श्रीमंती येण्याची संधीच नव्हती असं नाही, होती, घेतली. म्हणून आनंदाचे डोही आनंद तरंग तुकोबा म्हणू शकतात, आम्ही नाही. किती बोलावं तेवढं थोडं. इतकं सगळं भोगलं समाजाकडून छळ, पण मागण्या मागताना देवाकडे काय मागितलं? हो शेवटी स्वतः करता काय मागितलं? आता विश्वात्मके देवे ये वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी मत द्यावे पसायदान. आम्हाला बाकी काही नको. प्रसाद देणार असेल तर हाच दे, की हा जो वाग्यज्ञ मी केलेला आहे ना त्याचं फळ माझ्या सगळ्या विश्वात्मका देवाला प्रार्थना आहे. विश्वात्मक सगळं विश्व आनंदी व्हावं याकरता विश्वात्मक देवाला प्रार्थना आहे. त्यामुळे पंचदशिकार असं म्हणाले की ज्याला काही कर्तव्यच नसतं ना, ज्याला काही प्राप्तव्य नसतं, प्राप्तव्य म्हणजे काही मिळवायचं नसतं, त्याला काही कर्तव्य शिल्लक राहत नाही. त्या पंचदशिकारांच्या जणू उक्तीचा तुकोबांनी एका अभंगामध्ये उल्लेख केला. काय? काम नाही काम नाही झालो पाही रिकामा. थांबल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसुनी. काम नाही झालो पाही रिकामा. तुकोबा काय म्हणतात? काम नाही. पंचदशिकार काय म्हणतात? धन्योहम. आम्ही धन्य आहोत. का? तर आम्हाला काही प्राप्तव्य शिल्लक राहिलेलं नाही, काही मिळवायचं शिल्लक राहिलेलं. आणि काही मिळवायचं असेल तरच काही कर्तव्य लागतं. मग ही जी तुकोबांनी नियुक्ती केली काम नाही अक्षरासारखीच आहे, पण पहिला काम नाही हा संस्कृत प्रमाणे घ्यायचा आहे आणि दुसरा काम नाही हा मराठी प्रमाणे घ्यायचा. काही लोक असं म्हणतात तुकोबा कुठे गेले होते अभ्यास करायला? अभ्यासाशिवाय काही येत नाही. लक्षात घ्या, तुकोबांनी महाभारताचा, त्याच्यानंतर रामायणाचा असा अगदी काही अभंग असे की जसेच तसं भाषांतर आहे. योग वासिष्ठाचा अत्यंत महत्वपूर्ण असा ग्रंथ योग वासिष्ठ, त्याचा भंडाऱ्यावर बसून पूर्ण अभ्यास केलेला. म्हणून पहिलं काम नाही हे संस्कृत प्रमाणे घ्यायचं,
दुसरं काम नाही हे मराठी प्रमाणे घ्यायचं. पहिलं काम नाही संस्कृत मध्ये काम या शब्दाचा अर्थ आहे प्राप्तव्य आणि मराठीमध्ये काम या शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. एखाद्याने आपल्याला विचारलं तुमचं नाव काय, चांगलं माणूस असेल तर सांगून टाकतो, पण त्याला आपण विचारतो आमच्या नावाची कर्तव्य काय, म्हणजे कर्तव्य काय याचा अर्थ काम काय. काय तुम्हाला आमच्याकडे राहायला यायचंय काय, आमच्या गावाला यायचंय का, आमच्या नावाची तुम्हाला कर्तव्य काय. तुकोबा म्हणतात काही प्राप्तव्यच नाही, काही मिळवायचं बाकी राहिलेलं नाही, सगळं मिळालंय, त्यामुळे काही कर्तव्य करण्याची गरज नाही. आम्ही काम नाही झालं पाहिजे रिकाम म्हणजे रिटायरमेंट नंतर जे रिकाम पण येतं, रिटायर झालो आता काही काम नाही. पण तुम्हाला सांगतो रिटायर माणसाला जेवढी कामं असतात तेवढी कामावर जाणाऱ्याला कामं नसतात. मंडळी बरीचशी रिटायर असतात. मॉर्निंग वॉकला जायचं, येताना फुकट मिळणारी फुलं घेऊन यायची पंढरीनाथ आहे का नाही. काही लोकांच्या हातात ती वाकडी काठी असते, दोन्ही उपयोग होतात त्याचा. पाऊस पाणी आधारासाठी पण उपयोग येतात, हळू फुल होणार ओढून घ्यायची खाली. बायको सांगते येताना भाजीवाला दिसला तर भाजी आणा, किंवा सुनबाई भाजी आणा. मुलांना नातवंडांना शाळेत पोहोचवायचं यांच्याच वाटा, त्यांना परत सुखरूप घरी घेऊन यायचं यांच्याच वाटा. काही काही ठिकाणी ती भाजी निवडून द्यायची बायकोला यांच्यात वाटा. आणि काही घरात तर मी बघितलंय ती भाजी फोडणीला टाकण्याचं काम सुद्धा काम नाही झालं पाहिजे रिकामा आमचं रिकाम पण हे असं आहे. पण तुकोबा म्हणतात काही प्राप्तव्य नाही त्यामुळे काही कर्तव्य नाही. असं रिकाम पण त्या रिकामा या शब्दामध्ये एका अक्षराचा लोप आहे, रिता कामा. म्हणजे काम क्रोधाधिक लोभाधिक जे काही मोह मद मत्सर हे जे सगळे आहेत ना ते सगळे घर काय झालंय रिक्त झालाय, रिकाम झालेलं आहे. आणि त्यामुळे कुठल्या गोष्टीची काही आशा उरलेली नाही. म्हणून सगळ्या संतांना एकाच ठिकाणी सुख, एकाच ठिकाणी कुठल्या पंढरपूरला पांडुरंगाच्या पायाशीच सगळ्यांना सुख आहे का तिथे, सगळ्यांना तिथे सुख. अहो परदेशातले वारकरी ते वारीमध्ये सहभागी होतात, दिंडीमध्ये सहभागी होतात ना, ते सुद्धा म्हणतात देयर इज सम मॅग्नेटिक पॉवर. अशी काहीतरी तिथे चुंबकीय शक्ती आहे की ती आम्हाला ओढून देते. आणि म्हणून दरवर्षी आषाढी वारी आहे ना. सगळे जण कुणाला बोलवणं असतं का, आषाढी वारीचं कुणाला बोलवणं असतं का. अहो घरी लग्न असलं तर 4-4 वेळा बोलवावं लागतं.
घरच्यांना सुद्धा, नाहीतर त्यांचा अपमान हो. या बरं, नक्की या. जायच्या गाड्या अमुक ठिकाणून सुटणार आहेत, परत यायच्या गाड्या अमुक ठिकाणून सुटणार. आणि लग्नाच्या दिवशी काय जेवण आहे तुम्हाला सांगतो, एवढं सगळं सांगावं. जेवण होते, पण पंढरीच्या वारीला कोणीही न बोलवता एवढे. म्हणजे काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, ज्ञानोबानी जी भिंत चालवली ती खरं आहे का? मी म्हटलं ती भिंत चालली की नाही मला माहित नाही, पण ही जी भिंत चालते जिवंत माणसांची, त्याला कुठल्याही प्रकारचं बोलावणं कोणाला लागत आपण. आणि म्हणून तिथं सुख आहे, ते सुख अनुभवण्याकरता संत म्हणतात तुम्हाला ही सुखाची भाषा संसारिकाच्या मुखात नाही, पारमार्थिकाच्या तोंडातच ती भाषा जोडली. आम्ही काय करतो, त्यातल्या त्यात सुख बघतो, त्यातल्या त्यात शब्द कसे आहेत बघा मराठीमध्ये, त्यातल्या त्यात म्हणजे हे होतं ना त्यापेक्षा हे बघ, याच्यातच आमचं सुख आहे. उदाहरण सांगू, कांद्याचा भाव आता श्रावण महिना आहे म्हणून डाऊन आहे, पण एरवी कांद्याचा भाव 150 रुपये किलो. म्हणजे शेतकऱ्याकडनं घेतलेला कांदा, अल्पटात घेतलेला कांदा कुठेतरी गोडाऊन मध्ये भरून ठेवायचा. मार्केटिंगचं हे असतं, ते गंमत असते. आणि मग कांदा नाही असं झालं की तो कांदा बाहेर काढायचा. 150 रुपये किलो. म्हणजे कांदा कापताना बायकांच्या डोळ्यात पाणी येतं माहितीये मला, पण कांद्याचा भाव ऐकून डोळ्यात पाणी येतं. 150 रुपये किलो. अशा 150 रुपयाच्या मध्ये एक महिना निघून जातो. आणि मग कुठेतरी आवाज येतो खाली, कांदा 50 रुपये किलो. 150 कुठे, 50 कुठे, घ्या 5-5 किलो घ्या. कांदा आहे खरा 20 रुपये किलो. पंढरीनाथ म्हणजे त्यातल्या त्यात सुख शोधतो आपण, त्यातल्या त्यात. त्याच्या पिल्लाला एक हाडूक सापड. आता कुत्र्याचं हाड चघळणं हा आनंदाचा विषय असतो, त्याला हाडकं चघळायला आवडतं. तशी बऱ्याच जणांना हाडकं चघळायला आवडतं. त्याला कुठे न्यायचं, पाण्याच्या ठिकाणी घेऊन जातो. ते कधी तरी पाळलेलं कावळ्याच्या तोंडातलं पडलेलं हाड, त्याला हाड आवडतं. आणि म्हणून त्याला हाकलायचं झालं की आपण तेच म्हणतो. त्याचं तोंडात धरलं, मोठा आनंद झाला. आता हे चघळायचं. एका झाडाखाली जाऊन बसला, जवळ नदी आहे. हाड चघळून झालं म्हणजे पाणी पिता येईल, पण त्यातनं काही मांस नाही, त्याला रक्त नाही, मांस नाही, काही कधीच तरी वाळलेलं ते चघळण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी त्याला एक ठिकाणी कुठेतरी असं धार आलेली होती, धार टोक. त्यातनं काहीच येत नाही म्हटल्यावर जरा जोराने चालवायला सुरुवात केली. अरे येत कसं नाही, रस कसा येत नाही. आणि ते टोक होतं ते कुत्र्याच्या हिरडीमध्ये शिरलं. हे मी सांगत नाही, समर्थाने निरीक्षण केलंय. समर्थांचं लिखाण वाचा आपण, प्रत्येक विषयावर समर्थांचं लिखाण. वरती करुणी दाताळी, दाताळी म्हणजे कवळी, ओरिजिनल कवळी. वरती करुणी दाताळी, श्वानपुत्र हाडे चघळी. त्याचं वर करून तो हे करत असतो. का तर त्याला म्हणजे गुरुत्वाकर्षण वगैरे कुत्र्याला काही कळत नाही, पण त्याच्याकडे व्यवस्था आहे ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे तोंड जर खाली केलं तर हाड खाली पडून जाईल. म्हणून असं वर करून वरती करून दाताळी, श्वानपुत्र हाडे चघळी. आणि काय झालं, ते हिरडीमध्ये ते टोक शिरल्याबरोबर कुत्र्याच्या तोंडात हिरडीतून रक्त यायला लागलं, भरभर. आणि कुत्र्याला असं वाटायला लागलं, वाह, शेवटी प्रयत्न केल्यावर रक्त मिळायला लागलं. रक्त कोणाचं आहे? कुत्र्याचं. आनंद कोणाला वाटतोय? तसं मंडळी त्यात सुख आपण शोधतो. याच्यापेक्षा हे बरं, याच्यापेक्षा हे बरं, आणि याच्यापेक्षा हे बरं. पूर्वरंग थांबव. हे सुख
भगवान गोपाल कृष्णांच्या सहकार्याने पांडव विजयी झाले. धर्मराजाकडे राज्य आलं. भगवान ध्वजस्तंभाचं रक्षण करण्याकरता होते हनुमान. अशा सगळ्यांच्या मदतीने अर्जुन महाराज विजयी झाले. राज्य पांडवांकडे आले. पण ते मिळवलेलं राज्य धर्मराजाला टोचू लागलं. का टोचू लागलं? त्याच्या मनात असा विचार यायला लागला, अरे मी राज्य मिळवलं पण सगळ्या माणसाला इतक्या मागलं माझेच भाचे, माझेच मामे, माझेच चुलते, माझेच भाऊ, या सगळ्यांना मारून मी राज्य जे मिळवलं टोचू लागलं. असतात काही माणसं अशी, पश्चाताप होतो. जे निर्लज्ज असतात त्यांना काहीच वाटत. इतकी वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून अजून काही गावात वीज नाही, अजून काही गावात पाणी नाही, अजून काही गावात रस्ते नाही. निर्लज्जपणाने इतके वर्ष राज्य केलं, त्यांना काही वाटलं काही? पण अशी काही माणसाला असा पश्चाताप होतो. धर्मराजा विचार करतोय, आता काय बरं करावं? मनाला शांती नाही, सुख नाही. राज्य मिळालं तरी सुख. आणि अशा प्रसंगी भगवान कृष्णांची आठवण झाली. कृष्णांकडे याच्यावर काहीतरी उपाय असला म्हणून स्मरण केलं. हो, स्मरण केलं. आणि स्मरण केल्याबरोबर मी सांगेन तुम्हाला लक्षात पाहिजे, स्मरण केल्याबरोबर कृष्णांची मूर्ती समोर हजर. काय आठवण केली? पण कृष्ण समोर उभे राहिले म्हटल्याबरोबर जे विचारायचं होतं ते विसरला. कारण कृष्ण दर्शनच असं आहे. कृष्णांचं दर्शन असं आहे, कृष्णांचं रूप पाहिलं, मुखकमल पाहिलं, चरणकमल पाहिले आणि मनात आलेलं सगळं विचारायचं होतं ते विसरला. श्याम बदन तनती बसना करत श्याम बदन
भगवान कृष्णाला बघितलं सगळं दिसत. कृष्णाने आठवण केली आणि म्हटलं का स्मरण केलं, का बोलवलंस मला. भगवंताला स्मरतुग्रामी असं म्हणतात बरं का. पण स्मरण त्या पद्धतीचा धर्मराजाचा तसा अधिकार होता म्हणून स्मरण केल्याबरोबर कृष्ण समोर हाजर झाले. मी गेले इतकी वर्ष कीर्तन करतोय प्रत्येक देवळात. समोर तर ठरवून ठेवलंय कमला पेटी सोन्याचं करून घ्यायचं, पण येत धर्मराजा म्हणाला बरं झालं आठवण केली. ते काय मला थोडस विचारायचं मला. हे राज्य मी मिळवलं खरं, पण मनामध्ये तळमळ तळमळ आहे, शांतता नाही. मी फार मोठं पातक केलंय असं मला वाटतंय. भगवान म्हणाले खोळा विचार आहे हा. अरे जे आकताई होते, जे अतिरेकी होते त्यांना ढोकलंच पाहिजे. काही पातक वगैरे केले नाही, काही नाही, राज्य कर आरामशीर. नाही मला काहीतरी कर्मळ मला घालवण्याकरता सांगा. मग असं कर, एक यज्ञ करून का. खरं काहीच करायची गरज नाही. ज्यांना ठोकायलाच पाहिजे होते त्यांना तू ठोकलायस. पण तुला जर वाटतच असेल असं सगळी मवाळ धोरणं तुझी धर्मराजाबद्दल चाललंय ना, तर एक यज्ञ कर. कुठला यज्ञ करायचा. अश्वमेध. चालेल काय हरकत नाही, करूया. भगवान म्हणले करूया म्हणजे तो काय तुला रोजचा नैवेद्य वैष्णोदेव वाटला काय. अश्वमेध साधा नाही. सगळीकडे तुमचं एक छत्री राज्य पाहिजे. जे सहजगत्या तुमचं मंडलिकत्व पत्करतील त्यांचं ठीक आहे, पण जर कोणी मांडलिक व्हायला तयार नसेल तर त्यांना युद्ध करून जिंकून एक छत्री राज्य तुमचं पांडवांचं सगळीकडे असलं पाहिजे, तर अश्वमेध होईल. आहेत ना माझे एकापेक्षा एक भाऊ आहेत, 4. भीम दादा आहे, अर्जुन आहे, नकुल सहदेव आहे. ठीक. मग त्या अश्वमेधा करता एक खास घोडा मागवला. सिंध प्रांतामध्ये पैदास झालेला. म्हणून पूर्वीचे लोक व्याकरण, संस्कृत व्याकरण शिकवताना म्हणायचे सैंधव आनयो, सैंधवम आनयो. सैंधव म्हणजे मीठ, मीठ सैंधव म्हणतो ना आपण सेंधेलो. आणि दुसरं सैंधव म्हणजे घोडा. सिंध प्रांतात पैदास झालेला घोडा म्हणून सैंधव. म्हणजे कुठलं कुठे सांगितलंय ते लक्षात पाहिजे. जेवायला बसलेला असेल तर सैंधव आणाय म्हणजे मीठ आण. तर जेवायला बसला घोडा आणून ठेवला. त्या त्या प्रसंगाने ते आणलं पाहिजे. तसा सिंध प्रांतात पैदास झालेला श्यामकर्ण वारू. श्यामकर्ण म्हणजे ज्याचे कान फक्त काळे आहेत. श्याम म्हणजे कान आणि कर्ण म्हणजे कान. कान काळे आणि बाकीचा सगळा रंग मोत्यासारखा शुभ्र असा असलेला तो श्यामकर्ण वारू तो आणला, त्याला मुक्त केला. लगाम नाही, व्यसन नाही. त्याच्या कपाळावर एक पाटी लिहिली. हस्तिनापूरचे सम्राट युधिष्ठिर महाराज काय करतायत, अश्वमेध यज्ञ करतायत. या यज्ञाला सगळ्यांनी सदर हाताने मदत करावी. सगळ्यांनी पांडवांचं मांडलिकत्व पत्करावं आणि हा अश्वमेध यज्ञ यशस्वी होण्याकरता सगळ्यांनी मदतीचा हात पुढे करावा. जर कुणाला हे मान्य नसेल तर आमच्याशी युद्ध करावं लागेल. घोड्याच्या संरक्षणाकरता सशस्त्र सशक्त असे अर्जुन महाराज पाठीमागून येतात. धनंजय पार्थ अशी ताम्रपट्टिका त्या घोड्याच्या मस्तकावर ठोकली आणि त्या घोड्याला मुक्त. फिरत 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 काही अर्जुनाचे
सैन्य नुकतंच विजय मिळालेला होता महाभारतीय युद्धामध्ये, त्यामुळे फुगलेले होते जरा. काही विजय मिळाला म्हणजे जरा चेव करतो ना. नगरीमध्ये जावं सांगावं, पांडवांनी अश्वमेध यज्ञ आरंभलेला मांडलिक व्हा. आमचा तो सगळा अवतार बघून अर्जुन महाराजांचं नाव ऐकल्यावर सगळे मान्य आहे, मान्य आहे, मान्य आहे, येतो, मान्य आहे, असं करत 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 सगळे प्रांत जिंकत जिंकत ते केरळ प्रांतामध्ये चंदनावती नगरी, त्या नगरीपाशी आले आणि एकाएकी तो घोडा गायब झाला. काय झाला? सगळ्यांनी लक्ष ठेवायचं चरित्रामध्ये. मी मधनं मुद्दाम प्रश्न विचारणार आहे. चंदनावती नगरी आणि केरळ भागामध्ये तो घोडा आला आणि अचानक एकाएकी तो घोडा गायब झाला. अर्जुनाने सांगितलं सेवा करणारा, बघा घोडा कोणी नेलाय का, कोणी अडवलाय का, कोणी आपल्या आवारात देऊन बांधून ठेवलाय का, जरा चौकशी करा. इथं झाड सावली दिसते, आम्ही जरा इथे विश्रांती घेतो, तुम्ही चौकशी करून या. ते सेवक गेले, इकडं तिकडं पाहतायत. तो असं लक्षात आलं, एक मोठं महाद्वार दिसतंय, म्हणजे नगरी आहे. कोण राजा आहे हा, कुठलं नगर आहे? पुढे गेलं, द्वारपाल दिसतायत. रस्ता अडवला, गेट बंद. म्हटलं हो, या ठिकाणी पांडवांनी सोडलेला श्यामकर्ण वारू मुक्त आहे. तो इकडे आला होता का? त्या पहारेकऱ्यांनी सांगितलं आला नव्हता, आणलाय, धरून आणलाय. हा, धरून आणलाय. त्याच्या मस्तकावर पाटी लिहिले, वाचली का? घोड्याच्या संरक्षणाकरता अर्जुन महाराज आहेत. अर्जुन महाराजांचा पराक्रम माहिती नाही का? पहारेकरी म्हणजे माहिती आहे, पण आम्ही पण क्षत्रिय आहोत. आम्ही काही मेल्या आईचं दूध प्यालो नाही. आमच्याकडे जी शस्त्र आहेत ती काही खंडेनवमीला पूजे करता ठेवले. हा, असतील तुमचे अर्जुन महाराज मोठे, पण आम्ही पण क्षत्रिय आहोत. घोडा सहजासहजी देणार नाही. अर्जुनाच्या सेवकांना, त्या शिपायांना आश्चर्य वाटलं. आणि म्हणजे आतापर्यंत पुढे असं बोललं, हे काय पहिले बोल, हे कुणी आणणार घोडा? म्हणजे आमच्या महाराजांच्या 2 मुलांनी घोडा आणलाय. मकरध्वज आणि पद्माक्ष अशी त्यांची नाव आहेत. काय नाव आहे? मकरध्वज आणि पद्माक्ष. स्वतः महाराज सुद्धा गेले नाही, त्यांच्या मुलांनी आणलंय घोडा. राजपूत राजा अर्जुनाची सेवक आले, म्हणलं महाराज घोडा देत नाही म्हणतात. युद्धाची त्यांनी सांगितलं का युद्ध का? हो म्हणले, त्या तयारी आहे म्हणते युद्धाची. ठीक आहे. अर्जुन महाराज उठले, सगळं सैन्य बरोबर घेतलं होतच आणि तिकडनं फाटक जे लावलेलं होतं ना नगरीचं, ते महाद्वार उघडलं आणि चंद्रावती नगरीतनं त्यांचं सैन्य बाहेर यायला लागलं. मकरध्वज पद्माक्षाचं. आणि आता त्या रणभूमी वगैरे वाजायला लागल्या. आमच्या लोकांनी वाजवायला सुरुवात केली, तुतारा वाजायला लागल्या, रणभूमी वाजायला लागल्या. आणि मग आता युद्धाला तोंड फुटणार. इकडच्या बाजूला अर्जुनाचं सैन्य आहे, इकडच्या बाजूला मकरध्वज पद्माक्षाचं सैन्य आहे. आता युद्धाला सुरुवात होणार. तो या दोन्ही सेनापतींच्या मध्ये बरोबर वर्ण एक स्वारी उतरली. कोण होते? या गादीचे मालक नारायण 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 नारायण
का? तुम्ही काय नाही, पांडवांनी अश्वमेध यज्ञ आरंभलेला आहे आणि त्याकरता सोडलेला शामकर्ण वारू इथं या मकरध्वज आणि पद्माक्ष अशी त्यांची नावं आहेत, हे अष्टपुत्र जे उभे आहेत ना त्यांनी अडवलाय आणि घोडा द्या म्हणतो देत नाही. पण म्हणून युद्ध जर मध्यम मार्ग काढ काहीतरी. अरे तुम्हाला आता सत्ता मिळाली, तुम्हाला आता राज्य मिळालं, त्याची काही मस्ती चढली काय तुम्हाला? कुठे युद्ध? आपण म्हटलं आमचा घोडा अडवला त्यांनी. अरे पण जरा मध्यम मार्ग काढ. महाभारतीय युद्धामध्ये अर्जुना तुला विजय मिळाला तो तुझ्या पराक्रमाने मिळाला असं समजू नको. भगवान गोपाल कृष्णांचं तुला सहाय्य होत याची कल्पना आहे ना? अर्जुन म्हणाला आहे, त्याची कल्पना आहे मला. पण मग इथे आता परिस्थिती अशी आहे, तू जसा कृष्णांचा भक्त आहेस तसा हे जे दोन राजपुत्र आहेत ना मकरध्वज आणि पद्माक्ष, यांचा जो बाप आहे तो बाप कृष्णांच्या अगदी जवळचा आहे, कृष्णांचा भक्त आहे. जगदंबा माता त्याला अनुकूल आहे, आदिशक्ती महामाया त्याला अनुकूल आहे. अशी सगळी जमेची बाजू तिकडे असताना तू त्याच्याशी युद्ध करू नये असं माझं म्हणणं आहे. काय सांगता काय? म्हणजे माझ्यापेक्षा जवळचा भक्त तिकडे आहे अजून कोणीतरी? पण तुम्ही एवढं सांगता याचा अर्थ चरित्र जरा रंजक असणार काहीतरी, जरा सांगा की विस्ताराने. नारद सांगतो तुमचं ऐकण्याची तयारी आहे का? नारद म्हणाले नारदांच्याच गादीवर आम्ही, आमचंही काम तेच आहे. जरा सांगा सांगा विस्ताराने सांगा, कोण आहे हा? आणि नारद सांगायला लागले, रमेश नाम रमेश गायन सदा, ज्यांच्या नावाचा जय जयकार करते सगळी केरळ नगरी. राजाचं नाव रमेश. आणि वार्धक्यावस्था प्राप्त झाली, राजा म्हातारा व्हायला आला तरी राजाला पुत्र प्राप्ती नाही. आणि म्हणून नारद सांगतायत बरं का, आता अर्जुनाला सांगतायत, मी सांगतो चरित्र ऐक. या नगरीचा राजा रमेश वृद्धापकाळ जवळ आला तरी राजाला पुत्र प्राप्ती नाही. आपल्या नगराचं नगरसेवक, आपल्या नगरातल्या प्रजेचं रक्षण कोण करणार, नगराची सेवा कोण करणार, याकरता पुत्र पाहिजे. पण नवस सायास वैद्य हकीम सगळं झालं, काही उपयोग होईना. म्हणून मग शेवटी असं ठरलं की राजाच्या नात्यातलाच एक मुलगा दत्तक घ्यायचा. काय ठरलं? दत्तक घ्यायचा असं ठरलं. त्या माणसाला सांगण्यात आलं, पण दत्तक विधान झालेलं नव्हतं. दत्तक घ्यायचा म्हणजे दत्तक विधान करून घ्यावं लागतं की तुमचा मुलगा आजपासून आमचा, आता सगळे आमच्या गोत्राचे नियम त्याला लागू होणार, असं दत्तक विधान विधी आहे. दत्तक घ्यायचं ठरलं पण दत्तक विधान झालेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये भगवंताची लीला कशी असते बघा. महाराणी गर्भवती नाही, म्हणजे आतापर्यंत मूल होत नव्हतं, दत्तक विधान घ्यायचं ठरलं, दत्तक घ्यायचं ठरलं आणि राणीला दिवस गेले. मग आता दत्तक कशाला हवाय? आता जर स्वतःचा आपला मुलगा होतोय मग ते दत्तक विधानाचा विषय थोडा बाजूला राहिला. आणि योग्य सुमुहूर्तावर राणीला एक सुंदर पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचं जातक वर्तवण्यात आलं. या पुत्राचं जो जन्म झाला मूळ नक्षत्रावर. कशावर? मूळ नक्षत्रावर. आणि या मुलाच्या डाव्या पायाला 6 बोट होती. नेहमी बोट किती असतात? जातक वर्तवणाऱ्यांनी सांगितलं याचा मूळ नक्षत्रावर जन्म आहे, त्यामुळे आई बापाला थोडासा धोका आहे. आणि 6वं जे बोट आहे ना, ते 6वं बोट पायाचं या मुलाला अनिष्टकारक ठरणार आहे. पण बाकी सगळं चांगलंय. चंद्रासारखं हास्य बदल आहे याचं, म्हणून या मुलाचं नाव ठेवा चंद्रहास. मूळ वृक्ष
मुलगा चांगला आहे, सुलक्षणी आहे, खरोखरीच चंद्रासारखं हास्यवदन आहे. काही मुलं असतात अशी आणि काही मुलं अशी असतात की बघितल्याबरोबर आलेल्या पाहुण्याने विचारावर रडतोय का? नाव काय याचं? सुहास. नाव काय? सुहास. तो पाहुणा विचारतो सुहास हसतच नाही, रडतोय का? वडिलांनी खुलासा करायचा, रडत नाहीये, चेहऱ्याची बनावटच तशी आहे. बेटा क्यों रोते हो? तो बोले नहीं, उसकी सूरत ही वैसी है. नाव सुभाष. नाव काय? सुभाष. पण कायम तोंडात शिव्या. बघावं तेव्हा शिव्याच देते. सुभाष नाही, पण याचं खरोखरच चंद्रासारखं हास्यवदन म्हणून नाव ठेवलं चंद्रहास. आणि जातक वर्तवलं होतं त्याप्रमाणे खरोखरच 1 महिन्याचाच अवधी गेला. ज्या लोकांचा दत्तक घ्यायचा ठरलं होतं त्यांना ही वार्ता कळली, राजाला औरस पुत्र प्राप्त झालाय, त्यामुळे आता दत्तक करणार नाही आपला मुलगा. अहो दत्तक गेला असता आमचा मुलगा म्हणजे आमचाही राज्यात प्रवेश झाला असता आणि थोडस लोणी आम्हालाही खाता आलं असतं. मग आता आमचा दत्तक खपायचा कसा? काय करायचं? हा जो झालेला मुलगा याला शिल्लक ठेवायचा नाही, मारून टाकायचा, म्हणजे तो बरोबर आपला मुलगा दत्तक. म्हणून मध्यरात्रीच्या समयाला एका अशा विचित्र दिवशी राजा एकटा असताना अचानक त्या लोकांनी हल्ला केला आणि शस्त्रही जवळ नाही, शिपाई जवळ नाही, अशा परिस्थितीमध्ये ती त्या चंद्रहासाला सांभाळणारी जी दाई होती तिने ते पाहिलं खिडकीतून आणि महाराणीला म्हटलं, बरं 1च महिना झालेला आहे, महाराणीचे ते बाळणपणाच्या काळातले विश्रांतीचे दिवस, ती तिकडे अंतर्गृहामध्ये आहे, या दाई जवळ चंद्रहास आहे आणि ती बघते राजाची झटापट चाललेली. महाराणीला धावत सांगायला गेली, महाराज संकटात आहे, पण आपल्याला आता इथनं निसटून गेलं पाहिजे. म्हणाली काय मूर्ख आहेस का? राजा संकटात आहे आणि आपण पळून जायचं? जे राजाचं होईल ते आपलं होईल, जे महाराजांचं होईल ते आपलं होईल. ती म्हणाली, अहो तुमच्या आमच्या करता मी म्हणत नाही, पण नवस सायासानी भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेला हा मुलगा, राजाचा राजपुत्र आपला चंद्रहास, याला वाचवण्याकरता इथून निष्ठून जायला पाहिजे, तरच हा वाचू शकतो. राज्याचा वारस जपण्याकरता दाईची भूमिका फार महत्वाची असते. इतिहासामध्ये 15 दाई वगैरे चरित्र आहेत, ज्यांनी आपला राजवंश राखण्याकरता आपल्या मुलाला बळी घातलाय. अशी दाईची भूमिका असते. त्यामुळे इथलं निघायला पाहिजे. राणी तयार होत नाही म्हटल्यावर काय केलं, एका हाताने त्या चंद्रहासाला घेतलाय गुंडाळून, दुसऱ्या हाताने राणीचं मंगट धरलं आणि तळघरातल्या चोर वाटेनी गुप्त रस्ता जो असतो त्या मार्गाने पळत 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 निघाली इकडे. हे जे दत्तकवाले लोक होते त्यांनी राजाला त्या ठिकाणी आणि आता झालेल्या मुलाचा शोध घेण्याकरता आत शिरले, पण तेवढ्या वेळात ही दाई आणि राणी सटकली, निघून गेली. पण त्या अंधार प्राणवायू ही साधारण त्या तळघरामध्ये कमी मिळाला, त्यामुळे राणीला दम लागल्यासारखं झालं. पळता 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 जीवन चढला. एका गुप्त वाटेने दुसऱ्या एका नगरामध्ये बाहेर निघायचं म्हणून ते धावतायत दाई. चंद्रहास आहे कडेवर खांद्यावर,
हातामध्ये एका धरलेलं आहे आणि पळता 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 राणीची उडी एका खंकामध्ये पडली. खंकामध्ये पडली आणि खंकामध्ये पडल्यानंतर राणी बुडायला लागली. दाईला वाईट वाटायला लागला, अरे राजवंश राखण्याकरता तिकडे महाराज बळी पडले, आता इकडे ही राणी बळी पडली, खंकात पडली म्हटल्यानंतर म्हणजे या मुलाच्या पासून या दोघांना तोडल्याचं पातक मला लागेल. आधी बापाची ताटातूट झाली, आता हिला इकडे घेऊन यायचं म्हटलं तर ही आता मरण पावणार. शेवटी त्या राणीने समजून घातली, बुडत 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 चालली इथपर्यंत आली आणि त्या खंडकात बुडून आता मृत्यू होणार. अशा प्रसंगी म्हणते, सखे काय करावं मला काही कळत नाही, पण या मुलाला तसं तुझ्याशिवाय आता दुसरं कोणी नाही, याचा सांभाळ कर, मोठा कर आणि मोठा झाल्यानंतर त्याला सांग तू कोण आहेस. सखे काय करू मी काही सुचेना कसे, काय करू काही सुचेना सखे, काय करू काही आणि तिथेच राणी प्राण झाले. आता धावत 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 ही दाई मुलाला घेऊन चंद्रहासाला घेऊन एका कुंतलपूर नावाच्या नगरीमध्ये आली. माणसांची नावं लक्षात ठेवायची, नगरांची नावं लक्षात ठेवायची. पहिली नगरी कुठली विसरणार, बरोबर. युद्ध जिथे सुरू ही नगरी कुठली चंदनावती. आता ही कुठे येऊन पोहोचले, ती नाही पोहोचली, नारद सांगतायत हो की नाही. नारद सांगतायत कथा आणि नारदांची ऐकलेली मी सांगतोय तुम्हाला. पंढरीनाथ त्या दाईनी त्या चंद्रहासाला घेतलं आणि पळत 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 चंदनावती नगरी सोडली आणि कुठे आली, कुंतलपूर नावाच्या नगरामध्ये आली. आणि काय त्या चंद्रहासाचं दुर्दैव बघा, इकडे आई वडील मरण पावले, सांभाळणारी जी दाई होती कुठेतरी एका पडवीत राहायची, कुणाची तरी घरचं काम करायची, थोडं भांडी सगळं. आणि त्या चंद्रहासाला वाढवत 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 थोडा मोठा केला, 5 वर्षाचा केला. किती? 5 वर्षाचा झाला. त्या दाईच्या मदतीने चाललाय, कधी कुणाकडे जेवायला जावं, कधी कुणी कपडे आणून द्यावे, असं करता करता पण एक दिवस असा दुर्दैवाचा आला, रात्रीची जेवण झाली दोघांची, काय मीठ वाटत होती ती खाल्ली आणि पुष्ट्याला लावायला शेण आणण्याकरता म्हणून परसात गेली आणि तिथं शेणाचा गोळा जो ठेवलेला होता, तो शेणाचा गोळा घेण्याकरता हात घातला. कधी येऊन बसलेला होता, अंधार, आणि जो काही दंश केला त्या दाईला, दाई सुद्धा तिथे त्याचा प्राण झाली. चंद्रहास एकटाच उरला, वडील नाही, आईची खंकात उडी पडल्यामुळे आई गेली, सांभाळणारी दाई सर्पदंशाने गेली. आता या चंद्रहासाला सांभाळायचं कोणी? कथा सांगणाऱ्या बुवानी
त्या कथा ऐकणाऱ्या श्रोत्यांनी अरक्षितम तिष्ठती दैव रक्षती सुरक्षितम दैव हतम विनश्यती. हो, सांभाळायचं ठरवलं देवानी, सांभाळ करायचा ठरवला तर जंगली जनावर सुद्धा सांभाळ करतात. शकुंतला नाव कसं पडलंय? शकुन पक्षांनी रक्षण केलंय म्हणून शकुंतला. किंवा आपण प्रसिद्ध तबलामध्ये अल्लार खा, अल्लाने राखलं म्हणून अल्लार खा. तसं भगवंतानी या चंद्रहासाचं रक्षण जर करायचं ठरवलं असेल तर कोणी काही त्याला करू शकेल? कसं तरी चाललंय मित्रांच्या मदतीने. कधी कोणाकडे जेवायला जावं, मुलांच्या मदतीने. आईनी समजा हाक मारलं ना जेवायला, ए बाबा जेवायला असेल तर त्या मित्रांनी सांगावं मी येईन जेवायला, पण चंद्रहासाला मांडणार असतील तर मी जेवायला. मग त्या मित्राबरोबर चंद्रहासाला येईल, 2 घास खायला मिळावे. कुठे काही सण वार आला, कपडे शिवायचे, अरे बाळा तुला कपडे शिवायचे, शिल्प्याकडे चल. हा, माझ्या बरोबर चंद्रहासाला शिवणार असलीस कपडे तर मी येईन. म्हणजे असं लोकांच्या मित्रांच्या मदतीने चाललाय. खेळता खेळता एक दिवस मुलं खेळत होती आणि माती उकळताना एक काळ्या रंगाचा गोल आकाराचा चंद्रचिन्ह असलेला नृसिंह शाळीग्राम काळा गोटा असा मिळाला. मुलं खेळायला घेत नव्हती चंद्रहासाला, पण त्याला असं वाटलं आपल्याला खेळायला गोटी मिळाली, आता मला खेळायला घेतलं नाही. म्हणून नाचत नाचत मित्रांकडे जायला निघाला. तो वाटेत एक व्यक्ती भेटली आणि त्याने सांगितलं बाळा काय आहे हातात? तुम्हाला काही नाही, गोटी, खेळायची गोटी एक काळी. माणसाने बघितलं आणि डोळ्यात पाणी आलं त्याने. बाळा अरे ही गोटी नाहीये, यांनी खेळू नको, हे कुठे टाकू नको. तुझ्या भाग्याने हा नृसिंह शाळीग्राम तुला मिळालाय, त्याची पूजा कर, याचं नाम घे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवती गोपाल कृष्ण भगवान की जय. असं त्या कुंतलपूर नगरीमध्ये चंद्रहासाचं हे सगळं चालू आहे. आता त्या शाळीग्रामाला कुठे ठेवायचं? यालाच राहायला घर नाही. मग त्याला कुठे देवाला वगैरे पूजा कुठे करणार? यांनी काय करावं माहितीये का? पूजेपुरतं बाहेर काढायचं, पण नंतर काम झालं की तोंडात ठेवून द्यायचं. तोंड हे संपुष्ट केले. देवारा नाही, गाभारा नाही, त्यालाच राहायला जागा नाही. आता कुठला वेगळा देवारा देणार त्या शाळीग्रामाला? मग तोंडात ठेवायचं जपून. जेवायला कोणी बोलवलं म्हणजे तोंडात तो बाहेर काढायचा, समोर ठेवायचा, त्याला नैवेद्याचं ताट ते दाखवायचं आणि मग जेवण जेवायचं. जेवण झालं की पुन्हा तोंडात घेऊन ठेवायचं. असं चाललंय. आणि एक दिवस त्या कुंतलपूर नगरीमध्ये जो प्रधान होता, त्या प्रधानाचं नाव थोडं विचित्र आहे, दुष्टबुद्धी. नाव काय? दुष्टबुद्धी. बुद्धी तशीच होती दुष्टासारखी नावाप्रमाणे. त्याने एक अनुष्ठान केलं. कसलं अनुष्ठान? तर कुंतलपूर नगरीचा जो राजा होता त्याला मुलगा नव्हता, त्याला एक मुलगी होती. पण तिचं नाव आहे चंपक मालती. काय नाव आहे? चंपक मालती. आणि प्रधानाला 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं नाव होतं विषया, मुलाचं नाव होतं मदन. मुलीचं नाव आहे विषया, मुलाचं नाव आहे मदन. ज्या राजाचा तो प्रधान होता त्या राजाला एक फक्त चंपक मालती नावाची मुलगी, मुलगा नाही. मग त्याने अनुष्ठान कशा करता केलं होतं त्या प्रधानाने? तर आपल्या मुलाचं म्हणजे मदनाचं लग्न जर या चंपक मालतीशी लागलं तर माझा मुलगा राजाचा जावई जर झाला तर मला सगळ्या राज्यावर हळूहळू कब्जा करता येईल. या दुष्ट हेतूने त्याने अनुष्ठान केलं. मोठी यज्ञ यागादी क्रिया केली आणि नगरातल्या सगळ्या लोकांना भोजनाला बोलवलं. सगळे जण जायला निघाले.
सगळ्यांच्या बरोबर चंद्रहासाची सुद्धा तयारी. त्याला काही वेगळं आमंत्रण पाहिजे का? मित्र म्हणाले चंद्रहासाचं जेवायचंय. पंक्ती, मोठ्या मोठ्या पंक्ती. हो, आणि पंक्ती वाढून झाल्यानंतर सगळेजण, आता पंगत बिंगत हा प्रकार सगळा गेलाच. आता बुफे असतं ना, त्या बुफे मध्ये काय असतं, बूट घालून जेवायचं. पाणी मुद्दाम लांब ठेवलेलं असतं, तुम्हाला वेळेवर पाणी मिळू नये. पण कसंही यायचं, कसंही कचवायचं, कसंही वाढून घ्यायचं, शिस्त नावाचा प्रकार. अरे एवढी माणसं असतात लग्नांमध्ये, 2 माणसांनी उभं राहायला पाहिजे. बूट घालून पंक्तीत यायचं नाही. काही झालं ते पाळलं जात नाही. आणि पावसात लग्न, पावसात लग्न म्हणजे बूट न घालता सुद्धा पायात बूट तयार झालेले असतात चिखलाने, आणि पंक्तीत चालत असतात. प्रकार बघितले म्हणून सांगतो. कोणीतरी काळजी घेतली पाहिजे, कोणीतरी सांगितलं पाहिजे. इथे प्रधानाकडे सुंदर मोठा दिवाणखाना आहे. तो त्या दिवाणखान्यामध्ये पंगत बसली आहे आणि सगळ्यांनी गर्जना केली, पार्वती पते कुंडली गवरदा श्री ज्ञानदेव. जेवायला सुरुवात करा, जेवायला सुरुवात करा म्हटल्यानंतर यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे तोंडात शाळीग्राम बाहेर काढला चंद्रहासांनी. ते सगळं पान जे वाढलेलं होतं पंचपक्वान्नांचं, त्याचा नैवेद्य दाखवला, नैवेद्य दाखवला आणि मग जेवायला सुरुवात. त्याचं हे सगळं बघून, एवढ्या लहान वयामध्ये इतकं सगळं करतोय, नैवेद्य दाखवतोय, मग जेवतोय, भल्या भल्या लोकांना त्याचं कौतुक वाटतं. आणि तुम्हाला सांगतो, जेवण झाली, जेवण झाल्यानंतर पुन्हा तो नृसिंह शाळीग्राम उचलून तोंडामध्ये ठेवला आणि बाहेरच्या बाजूला आता प्रधानाच्या मुलाला आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद देऊन झाला, मंगलाक्षता ब्राह्मणांनी त्याच्या डोक्यावर टाकल्या आशीर्वादाच्या, की सगळेजण घरी जायला मोकळे. एवढाच वेळ राहिला शिल्लक. त्या दिवाणखान्यामध्ये हंतरलेल्या त्या सतरंजी म्हणा, जाधव म्हणा, काय बैठक होती त्याच्यावर जाऊन बसले. पण हा मूळ राजघराण्यातला असल्यामुळे तो तिथं त्यांच्या बरोबर बैठकीत बसला नाही. चंद्रहास, चंद्रहास कुठे जाऊन बसला, ज्या ठिकाणी त्या मदनाला आशीर्वाद मिळणार होता प्रधान पुत्राला, त्या तिथे मोठ्या आसनावर जाऊन बसला. बछड़ा उठकर भोजन पाले, बछड़ा उठकर भोजन पाले, भोजन पाले, बछड़ा उठकर सिंहासन पर बैठा। ऐसा आया प्रधान जी का तो जो चंद्रहास तिथे उठला आणि त्या सिंहासनावर जाऊन बसला. प्रधान जे काहीतरी करायला आतमध्ये गेलेले होते, त्या मदनाला आणि प्रधानाला यायला वेळ लागला. आता हा तिथं बसलेला दिसतोय. आलेल्या ब्राह्मणांनी असा विचार केला, कुळ चांगलं आहे, दक्षिणा काय घरपोच होईल, दक्षिणा बुडण्याची शक्यता नाही. प्रधानाची वाट कशाला बघायची, राजपुत्र आलेला दिसतोय, प्रधान पुत्र आलेला दिसतोय, आपण आशीर्वाद देऊन मोकळे होऊ. आता श्रावण महिना, एकाच दिवशी किती मुहूर्त असतात. ब्राह्मणांची घाई होती, इथली पूजा करून दुसरीकडे जायचं होतं, तिथली वास्तुशांत करून तिसरीकडे जायचं होतं. दक्षिणेची काही वाट बघायची गरज नाही, दक्षिणा घरपोच होईल, प्रधान आणून देईल, आपण आशीर्वाद देऊन मोकळे होऊ.
म्हणून सगळ्यांनी हातामध्ये अक्षता घेतल्या. पण एक कार्य असलं म्हणजे माणसं गुंतलेली असतात. प्रधान तिकडे काय तिकडे वेळ काढ आला, फोटो काढ, अमुक कर तमुक कर. लग्नामध्ये बघा एकच साडी सगळ्या विधीला चालत नाही. हळदीची साडी वेगळी, उभं करतांची साडी वेगळी, प्रेझेंट घेतांची साडी वेगळी असतं ना. असं नटणं मुरडणं अशा प्रसंगातच करता येतं ना. एरवी कोण करतंय. मग असं काहीतरी करण्यामध्ये प्रधान पुत्र आणि प्रधानाला वेळ लागला, दुष्टबुद्धीला वेळ लागला यायला. चंद्रहास जाऊन बसला तिथं मूळ राजघराण्यातला. ते सिंहासन बघितल्यावर त्याच्या अंगात संचार जाऊन बसला. ब्राह्मणांचा गैरसमज झाला, हाच प्रधान पुत्र आहे. म्हणून सगळ्यांनी अक्षता उधळल्या. सगळेजण तथास्तु असं म्हणाले. ते तथास्तु म्हणाले आणि प्रधानजी माडीवर धावत खाली ब्राह्मणाला म्हणाले, काय एवढा दम नाही तुम्हाला? अनुष्ठानाचा सगळा खर्च केला मी, एवढी मोठी पंगत जेवायला वाढली मी, आणि भक्त्याला आशीर्वाद देऊन तुम्ही मोकळे. काय बोलावं? हे ब्राह्मण म्हणाले, हो जरा जपून बोला. आमच्या दृष्टीला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं. आम्ही आशीर्वाद दिला. नक्कीच हा मुलगा पुढे राजपुत्र होणार. पंढरीनाथ चरित्र मोठं आहे. असतात संत असतात, त्यांना लौकिक गोष्टीमध्ये खरंच सुख नसतं. आणि म्हणून लौकिक गोष्टीमध्ये सुख नसतं. म्हणूनच ते भगवंताच्या जवळचे ठरतात. म्हणून मूळ पद्यामध्ये आमचे तुकोबा महाराज वर्णन करतात. उद्याच्या भागात आपण पाहूया.